स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, पुढचे 72 तास तुमच्या आयुष्याला अशा एका वळणावर आणून उभे करणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा व्हिडिओ तुम्ही नेमका कोणत्या दिवशी आणि किती वाजता पाहत आहात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ 20 जूनच्या आधी पाहत असाल तर तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला एका मोठ्या कुटुंबापासून वाचवू शकता. पण जर 20 जून उलटून गेला असेल तर मात्र तुमच्या नशिबाचा तो खेळ सुरू झाला आहे, ज्याला थांबवणे आता विधात्यालाही शक्य नाही. गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत असं घडलंय का? अचानक डोकेदुखी वाढणे, अंगात नसतानाही प्रचंड राग येणे किंवा रात्री अचानक 3च्या सुमारास जाग येऊन घशाला कोरड पडणे. जर हो, तर समजून जा की ग्रहाच्या एका भयंकर चक्रव्यूहात तुम्ही अडकला आहात. तुमचा घात करणारा माणूस तुमच्या घरात किंवा मित्रमंडळीतच लपलेला आहे, ज्याच्या नावामध्ये र, व आणि अ हे अक्षर येते. अशी व्यक्ती गोड बोलून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. तुमच्या हसऱ्या कुटुंबाला कोणाची तरी काळी नजर लागली आहे. 15 जूनच्या सूर्यदेवाने तुमच्या अशा घरात प्रवेश केला आहे जिथून पराक्रमाने संघर्षाचा एक रक्तरंजित खेळ सुरू होतो. पण याच काळात तुमच्या कुंडलीत एक असा राजयोग निर्माण झाला आहे जो तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकतो. जर तुम्ही एक छोटीशी चूक केली तर चालून आलेली लक्ष्मी उलटा पाऊल टाकेल. तुमच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या 5 मोठ्या घटना घडणार आहेत आणि गुप्त शत्रूचा नाश कसा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 15 जून 2026 रोजी सूर्यदेवाचे महागोचर तुमच्या कुंडलीतील 3ऱ्या घरात म्हणजेच पराक्रमाने धैर्याच्या स्थानात झाले आहे. या घरात आधीपासूनच बुद्धीचा कारक असलेला बुध ग्रह विराजमान असल्याने तिथे बुधादित्य राजयोगाची निर्मिती झाली आहे. मेष राशीच्या जातकासाठी हा राजयोग एक वरदानासारखा ठरेल. गेल्या अनेक दिवसापासूनची कामे केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे किंवा लोकांच्या दबावामुळे रेंगाळली होती, ती आता तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे वेगाने पूर्ण होऊ लागतील. या गोचराचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर होईल. नोकरीमध्ये तुमच्या बोलण्याला आणि विचारांना प्रचंड वजन प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रभावित होतील. व्यवसायात नवीन भागीदार किंवा मोठे कंत्राट मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र सूर्य हा उष्णग्रह असल्याने या काळात तुमच्या बोलण्यात कमालीचा अहंकार येऊ शकतो. हा अहंकार तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा लहान भावंडांना तुमच्यापासून दूर करू शकतो. त्यामुळे पराक्रम दाखवताना वाणीवर संयम ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या कुंडलीतील 4थे घर, ज्याला सुख, माता आणि वाहनाचे स्थान म्हटले जाते, तिथे तब्बल 12 वर्षांनंतर एक अद्भुत चमत्कार घडत आहे. 2 जून रोजी देवगुरु बृहस्पती आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत आले आहेत. 8 जूनला ऐश्वर्याचा कारक शुक्र देखील त्यांना येऊन मिळाला आहे. गुरु आणि शुक्राची ही युती तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे कारंजे उडवणार आहे. जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचे, जमिनीचे व्यवहार करण्याचे किंवा नवीन वाहन घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर या 5 दिवसात तुमचे ते स्वप्न 100% पूर्ण होईल. या युतीमुळे तुमच्या मातेच्या आरोग्यामध्ये खूप मोठी सुधारणा पाहायला मिळेल आणि तिचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. घरातील जुने चालत आलेले वाद संपुष्टात येतील आणि नातेसंबंधामध्ये एक गोडवा निर्माण होईल. आर्थिक पातळीवर हा काळ इतका मजबूत असेल की तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा सुख आणि संपत्ती एकत्र येते तेव्हा माणूस अनेकदा आळशी बनतो. हा आळस तुम्हाला भविष्यात महागात पडू नये म्हणून आलेल्या प्रत्येक संधीचा आदर करा आणि मेहनत चालू ठेवा. तर मेष राशीचे स्वामी स्वतः ग्रहाचे सेनापती मंगळदेव आहेत आणि विशेष म्हणजे मंगळदेव सध्या तुमच्याच राशीत म्हणजे लग्न भावात गोचर करत आहेत. जेव्हा राशीचा स्वामी स्वतःच्या घरात बलवान होऊन बसतो तेव्हा जातकाला जगात कोणीही हरवू शकत नाही. तुमच्या मार्गात विनाकारण अडचणी निर्माण करणारे, तुमच्या नावाचा गैरवापर करून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे तुमचे गुप्त शत्रू आता
दिवसात स्वतःहून तुमच्या समोर गुडघे टेकतील. मंगळ देवाच्या या रुचक प्रभावामुळे तुमच्यामध्ये कमालीची ऊर्जा किंवा नेतृत्व गुण दिसून येतील. सरकारी कामात किंवा न्यायालयीन प्रकरणामध्ये तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. परंतु हाच मंगळ तुमच्या रक्तामध्ये उष्णता वाढवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अचानक उच्च रक्तदाब किंवा अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. वाहने चालवताना अत्यंत काळजी घ्या आणि रस्त्यावरील निरर्थक वादात पडणे टाळा, अन्यथा हाच पराक्रम कायदेशीर अडचणीत बदलू शकतो. एकीकडे तुमचे भाग्य चमकत असताना तुमच्या कुंडलीतील 11व्या घरात म्हणजेच लाभस्थानात मायावी राहू ठाण मांडून बसला आहे. ज्योतिषशास्त्रात 11व्या घरातील राहू हा नेहमीच अचानक धनलाभ करून देण्यासाठी ओळखला जातो. या 5 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला अशा मार्गाने पैसा मिळेल ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. जुनी अडकलेली नफा रक्कम, लॉटरी किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळून तुमची तिजोरी पैशाने भरभरून जाईल. परंतु राहू हा भ्रमाचा कारक आहे, त्यामुळे तो जितक्या वेगाने पैसे देतो तितक्याच वेगाने तो तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावू शकतो. या काळात तुमचे काही मित्र तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याच्या खोट्या योजना दाखवून फसवण्याचा प्रयत्न करतील. व किंवा अ अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैशाचा गैरवापर किंवा चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक तुम्हाला रात्रीतून मोठ्या कर्जाच्या खाईत लोटू शकते. त्यामुळे पैशाचे व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करा. तुमच्या कुंडलीतील 5व्या घरात केतू आणि 12व्या घरात शनिदेव विराजमान आहेत, ज्यामुळे हा काळ विशेषतः विद्यार्थी आणि नोकरीदार वर्गासाठी एक अंतिम परीक्षा घेणारा ठरेल. केतूमुळे विद्यार्थ्याचे मन अभ्यासावरून उडू शकते, तर 12व्या घरातील शनी तुमचे विनाकारण खर्च वाढवून मानसिक तणाव निर्माण करू शकतो. कामाच्या ठिकाणी कितीही कष्ट केले तरी त्याचे श्रेय इतर कोणीतरी चोरून नेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमचे मन अत्यंत उदास होईल आणि नोकरी सोडण्याचा विचार मनात येईल. या भयंकर मानसिक आणि आर्थिक संकटातून रक्षण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात 2 अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत, पण जे करताना एक काळजी घ्या. उपाय करताना जर दिशा किंवा वेळ चुकली तर शनीचा कोप आणखी वाढू शकतो. पहिला उपाय, दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्यातून अर्घ्य अर्पण करा. दुसरा महाउपाय, शनी आणि केतूचे दोष मिटवण्यासाठी शनिवारी संध्याकाळी हनुमंताच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसाचे पठण करा. तसेच गरजूंना काळे तेल दान करा. हे उपाय केल्यास ग्रहाची वक्रदृष्टी शांत होईल आणि 15 ते 20 जूनचा हा काळ तुमच्या आयुष्यात यशाचा नवा इतिहास रचेल. या काळामध्ये घरातील महिलांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पाठदुखी किंवा डोळ्याचे विकार जाणवू शकतात, परंतु धार्मिक कार्यात मन रमवल्याने मानसिक शांतता लाभेल. घरातील वृद्ध व्यक्तीच्या जुन्या व्याधी या काळात कमी होतील. त्यांच्या अनुभवाचा फायदा कुटुंबाला योग्य निर्णय घेण्यासाठी होईल. विद्यार्थ्यासाठी हा काळ कठीण असला तरी शनीच्या उपायामुळे त्याची एकाग्रता वाढेल आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल आणि तुमच्या आयुष्यातही ग्रहाचे हे बदल जाणवत असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला असेच अचूक मार्गदर्शन करण्यासाठी मोठे प्रोत्साहन देते. भविष्यातील अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त ज्योतिषीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बजरंगबलीच्या आणि ग्रहाच्या अद्भुत कृपेने तुमच्यावरील सर्व संकटे दूर व्हावी तशी इच्छा असेल तर पूर्ण श्रद्धेने आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान नक्की लिहा. हनुमानजी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत.